नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचं श्री टकले पाटील क्लासेस शिक्रापूर आणि नेपच्यून स्कॉलर अकॅडमीमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. बघा, आज आपण नवीन टॉपिक सुरू केलाय. इयत्ता 5वी विषय गणित, घटक संख्या ज्ञान, उपघटक तिसरा आहे. 2 घटक आपले काय झाले, संपलेले आहेत. तिसरा उपघटक आहे अंकाची दर्शनी किंमत, स्थानिक किंमत आणि विस्तारित मांडणी. विस्तारित मांडणी यालाच रूप पण म्हटलं जातं. दर्शनी किंमत कोणाला म्हणायची? संख्येतील अंकाची दर्शनी किंमत. बघा, दिलेली संख्या असेल त्या संख्येची अंकातील काय दर्शनी किंमत ही त्या अंका एवढीच असते. म्हणजे महत्वाचं वाक्य काय आहे, अंका एवढीच. उदाहरणार्थ बघा, 3452 काय दिलेलं आहे, 3452 या संख्येमध्ये 3 ची दर्शनी किंमत 3, 4 ची दर्शनी किंमत 4, 5 ची दर्शनी किंमत 5 आणि 2 ची दर्शनी किंमत किती आहे, 2 आहे. दर्शनी म्हणजे दिसणारा भाग समोर. फॉर एक्झाम्पल इथं किती पेन दिसतात, एकच, पण ही दर्शनी किंमत या पेनाची किती झाली, एकच. दर्शनी किंमत किती झाली, 1. त्याच्यानंतर हे तर एक्झाम्पल घेतलं, 2 ची दर्शनी किंमत किती आहे, 2. आता त्याच्या पुढचा आहे दुसरा पॉइंट, स्थानिक किंमत. संख्येतील अंकाची स्थानिक किंमत त्यांच्या स्थानांवरून ठरते. म्हणजे ती संख्या कोणत्या स्थानावर ठेवलेली आहे. स्थान म्हणजे कोणते, घटक क्रमांक 2 आपण बघितला होता आणि त्याच्यात लिहिलं होतं एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, 10 लाख, कोटी, 10 कोटी आणि अब्ज हे त्या संख्येचं काय असतं, स्थान असतं. काय असतं, स्थान. मग आता स्थानिक किंमतची व्याख्या आपण पाहिली आहे. संख्येतील अंकाची स्थानिक किंमत त्यांच्या स्थानांवरून ठरते. उदाहरणार्थ बघा, 452. आता इथं प्रश्न काय दिलाय, 452 मध्ये 4 या अंकाची स्थानिक किंमत किती आहे, 400 आहे. याचा अर्थ काय, एकक, दशक, शतक. म्हणजे 4 हा कोणत्या ठिकाणी आहे, कोणत्या स्थानावरती आहे, शतक स्थानावरती आहे. आणि म्हणून 4 ची स्थानिक किंमत किती आहे, 400 एवढी आहे. आता विस्तारित मांडणी. विस्तारित मांडणी काय बघा, कोणतीही संख्या तिच्यातील अंकाच्या स्थानिक किमतीच्या, बघा कोणतीही संख्या तुम्हाला दिली तर त्या अंकाची स्थानिक किंमत आणि त्यांची बेरीज या बेरजेच्या रूपात लिहिणे म्हणजेच विस्तारित मांडणी करणे होय. काय करणे, विस्तारित मांडणी करणे. उदाहरणार्थ बघा, 452 चे विस्तारित रूप लिहा. म्हणजे काय करायचंय, बेरजेच्या स्वरूपामध्ये मांडा. मग 4 ची स्थानिक किंमत 400, 5 कुठे दशक स्थानी, मग 5 ची स्थानिक किंमत 50 आणि 2 एकक स्थानी आहे म्हणून 2 ची स्थानिक किंमत किती झाली, 2. यांनाच फक्त आपण काय केलं, बेरजेच्या स्वरूपामध्ये मांडून घेतलेलं आहे. म्हणजे 400 अधिक 50 अधिक 2 बरोबर याचं उत्तर जे आहे तर ते उत्तर किती, 452. कळलं? म्हणजे ह्याला म्हणायचं विस्तारित मांडणी आणि हे झाली तुमची किंमत. लक्षात आलं सगळ्यांच्या? ठीक आहे. बघा, आज आपला चाललेला टॉपिक अंकाची दर्शनी किंमत, स्थानिक किंमत आणि विस्तारित मांडणी हा घटक आपण पाहतोय. याच्यातला 4था पॉइंट आहे आपला. कोणता पॉइंट आहे बघा, एखाद्या संख्येतील एकक, दशक. तुम्हाला संख्या दिली जाते आणि प्रश्न टाकला जातो कसा, एखाद्या संख्येतील एकक व दशक स्थानच्या अंकांची काय करायची, आदला बदल करायची, चेंज करायची. इकडचं तिकडं, तिकडचा इकडं अंक काय करायचा, बदलायचा. तर तयार होणारी संख्या आणि मूळ संख्या, बघा कोणती संख्या सांगितली, आदला बदल करून जी संख्या तयार होईल आणि दिलेली जी मूळ संख्या आहे यांच्यामधील फरक
बघा यांच्यामधील फरक हा त्या दोन अंकातील, कोणत्या, जे अंक अदलाबदली करणार आहेत त्या दोन अंकातील फरकाच्या 9 पटीत असतो. कशात असतो? 9 पटीत असतो. उदाहरणार्थ बघा 3595 काय दिलेलं आहे उदाहरण 3595 या संख्येतील 9 कोणता अंक बदलायचा आहे? 9 आणि 5. आता 9 कुठे आहे बघा इकडं 9 दशक स्थानी आहे आणि 5 कुठं आहे? एकक स्थानी आहे. म्हणजे वर दिलेला मुद्दा आला एकक आणि दशक. बघा मग 3595 या संख्येतील 9 व 5 कंसात त्यासाठी दिलंय बघा तुम्हाला एकक व दशक या अंकांची आदला बदल केली. म्हणजे काय केली? आदला बदल केली म्हणजे काय केली? अंक बदलवले. काय केले? अंकांची आदला बदल केली. तर तयार होणारी संख्या आणि मूळ संख्या यांच्यातला फरक सांगा. काय सांगायचा आहे? फरक सांगायचा आहे आपल्याला. कितीचा फरक आहे? कोणता फरक आहे? बघा आता मूळ संख्या कोणती होती रे? ती लिहून घेतली 3595. आता आदला बदल केली. कोणाची आदला बदल केली आपण? 9 आणि 5. कोणाची आदला बदल केलेली आहे? 9 आणि 5 ची आदला बदल केलेली आहे. दिसते? आदला बदल करून आलेली संख्या किती आली? 3559 ही झाली आदला बदल. आदला बदल कोणाची केली आपण? 5 व 9 याची आदला बदल केलेली आहे. मग तयार झालेली संख्या किती? 3559. आता यांच्यामधला फरक म्हणजे काय? त्या दोन संख्यामधली वजाबाकी करायची. फरक किती? 3595 वजा 3559 वजाबाकी किती आली? 36. वजाबाकी किती आलेली आहे? 36. मग आता आपल्याला त्यांनी एक ट्रिक्स दिली होती. मुद्दा काय दिला होता? इथं दिलाय. मग ते 36 जे आलेले आहे ते उत्तर बरोबर आहे. पण कसं बघा प्रत्येक वेळेस तुम्ही आदला बदल करून संख्या काय करणार? घेत बसणार का? नाही. मग अशा वेळेस काय करायचं? ज्या दोन संख्यांची आदला बदल करायची ना ते घ्यायच्यात. मग काय सांगितलं होतं? 9 गुणुले 9 वजा 5 बरोबर तेवढं उत्तर येणार. 9 गुणुले 9 वजा 5. मग बघा 9 कंसात 9 वजा 5 बरोबर किती? 9 गुणुले 4 बरोबर 36. 9 वजा 5 बरोबर उत्तर किती आलं? 36 आलं. लक्षात आलं का? म्हणजेच यांनी काय सांगितलेलं आहे? त्या संख्येच्या काय असते? ती पटीमध्ये असते. कोणत्या संख्येच्या? 9च्या पटीत असते. म्हणजे ह्यांचं उत्तरच कोणाच्या पटीत आलंय? आदला बदल करून आलं तर ते 9च्या पटीत. म्हणजे डायरेक्ट वजाबाकी करून दाखवली तुम्हाला 36 आलं आणि डायरेक्ट असंही करून दाखवलं तर उत्तर किती आलं? हे बघा 36 आलं. म्हणजे 9च्या पटीत. आता 5वा मुद्दा आहे बघा संख्येतील अंक. कुठल्या? दिलेल्या संख्येतील अंक ज्या स्थानी आहे त्या स्थानाच्या किमतीने काय करायचं? अंकाला गुणायचं. म्हणजेच अंकाची स्थानिक किंमत मिळते. म्हणजे तुम्हाला काय सांगितलं त्यांनी? एखाद्या अंकाची संख्येची स्थानिक किंमत काढायला सांगितली. तर ती कशी काढायची? बघा उदाहरणार्थ 512 या संख्येतील 1 ची स्थानिक किंमत काढा. मग स्थानिक किंमत बरोबर काय सूत्र तयार केलं तुम्हाला? दिलेली संख्या गुणिले स्थान. मग दिलेली संख्या कोणती सांगितली? ही दिलेली संख्या बघा 1 गुणुले त्याचं स्थान कुठे आहे? एकक दशक शतक हे स्थान झालं त्या संख्येचं. मग 1चं स्थान काय आहे? दशक. म्हणून स्थानिक किंमत काढायची असेल तर 1 गुणुले दशक बरोबर 1 गुणुले 10 बरोबर उत्तर किती? 10. म्हणजे याची स्थानिक किंमत किती भेटली? 10. किती भेटली? याची स्थानिक किंमत 10 भेटलेली आहे. कळलं सगळ्यांना? ठीक आहे. ज्यांचं लिहायचं झालं नाही त्यांनी काय करा? लिहून घ्या.
बघा 6वा नियम आहे, एखाद्या संख्येत, कुठल्या एखाद्या संख्येत दशक व एकक, काय सांगितलं आपण, एखाद्या संख्येत म्हणजे दिलेली संख्या असेल त्या संख्येमध्ये दशक आणि एकक स्थानावर समान अंक असेल तर त्याच्या स्थानिक किमतीमधील फरक, त्याच्या स्थानिक किमतीमधील फरक त्या अंकाच्या 9 पट असतो. किती पट असतो? 9 पट असतो. उदाहरणार्थ इथं सूत्र दिले तुम्हाला बघा, इथं फरक बरोबर 9 गुणुले समान अंक. कळलं का रे? फरक बरोबर 9 गुणुले समान अंक, हे सूत्र पाठ करायचंय. बघा आता याचं उत्तर उदाहरणात दिले तुम्हाला, 3755 या संख्येतील दशक व एकक स्थानावर 5 हा अंक आहे. आता लक्ष द्या, इकडं संख्या कोणती दिली तुम्हाला? 3755. या संख्येतील दशक स्थान आणि एकक स्थान कुठे आहे रे? हे दशक स्थान आहे, हे एकक स्थान आहे, आणि अंक कसा आहे? समान आहे. तर त्याच्या स्थानिक किमतीतील फरक काढायचा आहे. 2 पद्धतीने आपण पाहणार आहोत. पहिलं सूत्रानुसार पाहूया. फरक बरोबर काय आहे? 9 गुणुले समानांक. समानांक काय आहे? बघा 9 गुणुले समानांक आहे 5. दोघांचा गुणाकार केला, उत्तर किती भेटलं बाळांनो? 45. झालं. स्थानिक किमतीत फरक किती आला? 45. आता हेच गणित आपण दुसऱ्या पद्धतीनं पाहू. बघा काय म्हटलंय त्यांनी? 55. 5 हा काय दिलाय? समानांक दिलाय. मग 5 दशक स्थानचा, दशक स्थानची स्थानिक किंमत किती झाली रे? दशक स्थानचा अंक किती आहे? 5. बरोबर. आणि याची स्थानिक किंमत किती झाली आता? 50. आणि एकक स्थानचा अंक, एकक स्थानचा अंक, एकक स्थान अंक कोणता दिलाय त्यांनी? 5. याची पण स्थानिक किंमत किती झाली रे? 5च झाली. स्थानिक किंमत किती झाली? 5. यांचा फरक घ्यायचा आहे. फरक बरोबर किती येणार? डायरेक्ट 50 वजा 5 बरोबर किती आले? 45. हा भेटला फरक. कळलं? दशक स्थानचा अंक, दशक स्थानचा अंक किती आहे? 5. आणि त्याची स्थानिक किंमत किती भेटली? 50. इकडे एकक स्थानचा अंक किती आहे? 5. त्याची स्थानिक किंमत किती आहे? 5. स्थानिक किंमत किती आहे? 5. त्याच्यातला आपल्याला काय भेटला? फरक. बघा दशक स्थानचा अंक 5, त्याची स्थानिक किंमत 50. इथे एकक स्थान, एकक स्थानचा अंक 5, त्याची स्थानिक किंमत किती? 5. इथं 50 आणि 5 त्यांचा फरक घ्यायचा, त्यांची किती झाली? वजाबाकी 45 आली. कोणत्याही पद्धतीने काय करता येऊ शकतो? तुम्हाला सोडवता येऊ शकतं. ते तुम्ही काय करायचंय? लिहून घ्यायचं आहे. आता याच्यानंतर बघा 7वा पॉइंट. 7वा पॉइंट जो आहे तो शून्य या अंकाची, शून्य या अंकाची स्थानिक किंमत, शून्य या अंकाची स्थानिक किंमत, स्थानिक किंमत व दर्शनी किंमत सारखीच असते. स्थानिक किंमत व दर्शनी किंमत कोणाची? शून्य हा जो अंक आहे या अंकाची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत ही कशी असते? सारखीच असते. हे तुमचे किती नियम झाले मित्रांनो? 7. आणखीन 2 नियम राहिलेले आहेत.
बघा, आठवा मुद्दा आहे, आठवा नियम म्हणून आपण त्याला काय दिलाय, जर एखाद्या संख्येत शतक व एकक स्थानी तोच अंक असेल तर त्याच्या स्थानिक किमतीमधील फरक हा त्या अंकाच्या 99 पट असतो. किती पट असतो? 99 पट. मी याच्यासाठी सूत्र देतो तुम्हाला. फरक बरोबर 99 गुणुले समानांक. आता हा समानांक कुठला रे? शतक व एकक स्थानचा. बघा बरं आता मग फरक बरोबर 99. समानांक कोणता आहे? शतक आणि एकक स्थानी. समानांक कोणता दिसतोय? हे बघा, हा 4 हा 4 समान आहे की नाही? मग त्याने काय करायचं? 99 गुणुले 4 यांचा दोघांचा गुणाकार करायचा. 4 9 किती झाले? 36. 7 3 4 9 36 आणि हे 3 किती झाले? 39. म्हणजे 396 हे भेटलं उत्तर याचं. कळलं? आता इकडे तुम्हाला मी ऑर करून दाखवतो तेच गणित. बघा, शतक 4 ची स्थानिक किंमत किती रे? 4 ची स्थानिक किंमत याची 400 वजा. आता हे 4 कुठला आहे? शतक. आता पुढचा कुठला घ्यायचा आपल्याला? एकक. एकक स्थानचा 4 त्याची स्थानिक किंमत किती? 4. यांची काय करायची? वजाबाकी. मग 400 वजा 4 किती आले रे? 396. हा झाला फरक. कळलं का? दोन्ही पद्धतीने गेलो तरी आपलं उत्तर काय झालं पाहिजे? सोडवता आलं पाहिजे. हा तुमचा 8वा नियम झाला. असाच एक आपल्याला 9वा नियम घ्यायचा याचा. चला लिहून घ्या पटकन. नववा नियम आहे मित्रांनो आपला. बघा, जर एखाद्या संख्येत 1000 व एकक स्थान, बघा 1000 आणि एकक स्थानी तोच अंक असेल, तोच अंक म्हणजे समान अंक असेल, काय समान अंक असेल तर त्यांच्या स्थानिक किमतीमधील फरक त्या अंकाच्या 999 पट असतो. किती असतो? 999 पट असतो. उदाहरण दिलंय बघा तुम्हाला. 3493 या संख्येतील 1000 व एकक स्थानी समान अंक आहे. कोणता समान अंक आहे रे? 3. हे बघा, 1000 स्थानी आणि कुठल्या स्थानी? एकक स्थानी समान अंक आहे. तर त्यांच्यातील स्थानिक किमतीमधील फरक किती? यासाठी आपलं ठरलेल्या नियमाप्रमाणे सूत्र दिलं तुम्हाला. फरक बरोबर 999 गुणुले समानांक. मग बघा, 999 गुणुले समानांक कोणता आहे रे? 3. करा गुणाकार यांचा. 3 9 27 7 आले 2 3 9 27 आणि 2 29 आले 2 3 9 27 आणि 2 29. म्हणजे उत्तर किती आलं? 2997. किती उत्तर आलं? 2997. हा भेटला फरक. कशातला फरक भेटला रे? 1000 आणि एकक या संख्येतील. आता ऑर करून पाहूया आपण. दुसरी एक पद्धत आपली काय होती? बघा, 3000 स्थानिक 3 आहे, त्याची स्थानिक किंमत किती झाली? 3000 वजा एकक स्थानिक कोण आहे? 3, त्याची स्थानिक किंमत किती झाली? 3. आणि यांची वजाबाकी करायची. हातचा घ्यायचा. इकडे 2 झाले, इथं 10 चे 9 झाले, इथं पण 9 झाले आणि इकडे किती झाले? आता 10. 10 तून 3 गेले 7. 909 909 2997. म्हणजे दोन्ही पद्धतीने सोडवलं तर उत्तर किती येतं आपलं? बरोबर येतं. जसं डाव्या हाताने खाल्लं काय, उजव्या हाताने खाल्लं काय, कुठं जाणार आहे? पोटातच जाणार आहे. म्हणजे आपल्याला उत्तरापर्यंत जायचंय तर पद्धती किती असतात? वेगवेगळ्या.
बघा इकडं अनुक्रम नंबर, स्थानाचे नाव आणि स्थानाची किंमत. आता आपल्याला काय करायचं, याच्यात विस्तारित रूप मांडण्यासाठी आपल्याला आणखीन छोटं करायचंय. कसं करलं जाणार बघा. एकक स्थान, स्थानाची किंमत, आणि इथं आपण असं लिहिणार आहे शून्यांची संख्या. शून्यांची संख्या. मग आता बघा इथं एकक स्थानी 1 आहे, इथं शून्यांची संख्या किती आली 0. इथं दशक आहे, शून्यांची संख्या किती आली 1. इथं शतक आहे, शून्यांची संख्या किती आली 2. आता इथं मला आणखीन एक कॉलम करायचा आहे. शून्यांची संख्या 2, इथं किती आली शून्यांची संख्या 3, इथं 4, इथं किती आली 5, इथं किती आली 6, इथं किती आली बघा 3 2. आता इथं म्हणजे काय बघा, एकक स्थानी 1, स्थानाचं नाव 1, स्थानाची किंमत 1, शून्याची संख्या 0. दशक, स्थानाचं नाव दशक, स्थानाची किंमत 10, शून्याची संख्या 1. शतक, स्थानाची किंमत 100, शून्याची संख्या 2. इथं हजार, त्याला सहस्र म्हणतात, स्थानाची किंमत 1000, शून्याची संख्या 3. 10,000, हे बघा स्थानाची किंमत किती 10,000, शून्यांची संख्या किती 4. लक्ष, शून्यांची संख्या किती 5. दशलक्ष, शून्यांची संख्या किती 6. कोटी, शून्यांची संख्या किती 7. दशकोटी, शून्यांची संख्या किती 8. अब्ज, शून्यांची संख्या किती 9. कळलं. आता हेच आणखीन कसं लिहिलं जातं. इथं डॅश, इथं किती येणार आता, इथं बघा 10चा घात 1. नंतर इथं 10चा घात 2. इथं याचाच अर्थ 10चा घात 3. इथं 10चा घात 4. इथं 10चा घात 5. इथं 10चा घात 6. इथं 10चा घात 7. इथं 10चा घात 8. आणि इथं 10चा घात 9. म्हणजे काय झालं, इथं शून्य, इथं शून्य, म्हणजे या शून्याच्या डोक्यावर 3 लिहिलं. याचा अर्थ शून्य किती वेळा लिहायचा आहे 3 वेळा लिहायचा आहे. कशात लिहायचा आहे 1000 या संख्येच्या असतात. म्हणजे तुम्हाला पुढे याचं विस्तारित रूप मांडणी करण्यासाठी आपल्याला या शून्यांची संख्या जी आहे तर ती काय असते गरजेची असते. कळलं. व्यवस्थित तक्ता काय करायचंय लिहून घ्यायचा आहे. याचा उपयोग तुम्हाला उदाहरण सोडवण्यासाठी आपल्याला करायचा आहे.